जसं की आपल्याला बऱ्याचशा लोकांना माहिती असेल, जेवणाच्या आधीची शुगर आपण चेक करतो, तर ती 80 ते 100 च्या आसपास पाहिजे आणि जी जेवणानंतरची असेल ती 125 ते 140 च्या आसपास एक नॉर्मली त्याचा रेंज असते. तर ह्या प्रमाणात जर असेल, तर आपली शुगर ही कंट्रोलमध्ये आहे असं समजलं जातं आणि याचं प्रमाण जर आपल्या शरीरात कंटिन्यू वाढत असेल, तर त्याचे खूप दुष्परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर होत असतात बघा. आणि प्रत्येक अवयवावर होत असतात. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, की याची इन्शुलिन जी आपल्या शरीरात तयार होते आणि ती जर मंदावली, तर आपली जी शुगर असेल, जेवढी शुगर आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, इन्शुलिन ही एक ग्रंथी आहे आणि ती आपल्या शरीरात हे काम करते, की आपल्या एक्स्ट्राची जी शुगर असेल ती बाहेर काढण्याचं काम करते. जेवढी शुगर आपल्यासाठी आवश्यक आहे, ती पूर्ण रक्तामध्ये मिसळण्याचं काम करत असते. आणि ही जर क्रिया आपली मंदावली, तर आपली साखरेची जे प्रमाण आहे ते आपल्या शरीरामध्ये म्हणजे वाढायला सुरुवात होते. यालाच आपण मधुमेह किंवा डायबिटीज असं म्हणत असतो. तर ह्या पद्धतीचं डायबिटीजचं जे आहे आणि याचे लक्षणं कुठले-कुठले आहेत बघा. तर ह्या लक्षणामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं मी एकच सांगेल, की जे लोकं अजून डायबिटीजचे शिकार झालेले नाहीये, त्यांच्यासाठी हे लक्षणं खूप महत्त्वाचे आहेत आणि सगळ्यांनी याच्यावर लक्ष केंद्रित करून ठेवायचं आहे. कारण आपल्याला सॉरी आपल्याला पुढे शुगर होऊ नये, यासाठी आपल्याला ही जर काळजी जर आपण आतापासून घेतली, तर तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकतात. तर सगळ्यात पहिला याच्यामधला मुद्दा आहे तुमच्या घरात आणि नातेवाईकात कोणाला मधुमेह आहे का? म्हणजे जसं की आजी, आजोबा, वडील असं आपल्या म्हणजे फॅमिली जर हिस्ट्री असेल, तर त्याच्यापासून सुद्धा आपल्याला ती शुगर होण्याचा धोका खूप जास्त असतो. तर त्यामुळे आपण फॅमिली हिस्ट्री असेल, तर जास्त काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे, मी असं सांगेल. असं जनरली आपल्याला कोणालाही होऊ शकतं, पण ज्या जेनेरिक असेल, तर त्यांना खूप जास्त प्रमाणात आणि लवकर ती शुगर लागते. जसे की मी माझं स्वतःचं उदाहरण सांगेल. आमच्या आई-वडिलांना असल्यामुळं मला अवघ्या 22 ते 23 वर्षांमध्ये शुगर झाली होती आणि मला आता 19 वर्ष झाले ते पूर्ण शुगर झाल्यापासूनचे. तर हे असे प्रमाण असू शकतात. दुसरं जे प्रमाण आहे, तुमचे वजन वाढले आहे किंवा पोट चरबी वाढली आहे का? तर याच्यासाठी आपण सगळेच आलेलो आहोत. पण सगळेच डायबिटीज पेशंट आहेत असं पण नाही मी सांगणार. कारण काय असतं माहिती आहे का, म्हणजे प्रत्येकाचं खानपानावर सुद्धा त्या गोष्टी डिपेंड असतात. तर पण हे पण लक्ष करणं गरजेचं आहे आपल्याला ते वाढलेलं पोट पण कमी करणं गरजेचं आहे. वाढलेलं वेट वेट जे असेल ते कमी करणं गरजेचं आहे. म्हणजे जे साधारण पातळी आहे, आपली जे आयडियल वेट आपण ऐकत असतो, तर आयडियल वेटवर राहणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघा 35 वयापेक्षा अधिक जास्त आहात का तुम्ही? तर हा एक मुद्दा मी आता बाजूला ठेवेल. कारण आता जी रेंज झालेली आहे ती 35 ची राहिलेली नसून कोणत्याही वयामध्ये तुम्हाला डायबिटीज, शुगर, बीपी आणि या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर त्याच्यामुळे आधी असं होतं 35 ते 40 वर्षानंतरच शुगर व्हायची. पण आता तसं राहिलेलं नाही. आता काय झालंय, की आता कोणत्याही वयात होऊ शकते. तर हा एक मुद्दा आहे. तुमची जीवनशैली बैठी आहे का? व्यायामाचा आणि कष्टाचा अभाव आहे का? बघा आता बऱ्याच जणांचं म्हणजे सांगायचं म्हणजे बैठीच जीवनशैली झालेली आहे. कारण काय झालंय, की यंत्रणा एवढी आली आहे, की काम जे झालंय ते सगळं मशिनरीने झालेलं आहे. जसं की एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये जरी असेल, तर तिथं सुद्धा काय झालंय, की आता मशिनरीने सगळ्यात जास्त काम होतंय. दुसरी गोष्ट सांगेल, की सगळ्यात जास्त कष्ट करणारा जो व्यक्ती असेल आपल्या भारतामध्ये, तर तो आपण शेतकरी हा समजला जातो. पण शेतकऱ्याचं सुद्धा कष्ट कमी झालेलं आहे. कारण सुरुवातीला तो जो बैल जुंपून आणि सगळं काम करायचा, ते आता कमी झालेलं आहे. कारण ट्रॅक्टर्स वगैरे बरेचसे असे अवजार आलेत, की त्याच्या साहाय्याने तो काम करत असतो. तर त्याची सुद्धा बैठी जीवनशैली म्हणजे कमी कष्टाची जीवनशैली झालेली आहे. तर हा एक आपला एक म्हणजे लक्षण असू शकतात, की असं जर असेल, तर आपल्याला त्याच्यावर काळजी करणं गरजेचं आहे. जर बैठी जीवनशैली असेल, तर आपलं व्यायामाचा अभाव नसला पाहिजे. जरी आपण बैठी जीवनशैली असेल, तरी आपण काही ना काहीतरी व्यायाम नक्कीच केला पाहिजे. रोजच्या कमीत कमी 40 मिनिटाचा आपल्याला एक्सरसाइज असणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे बघा, अलीकडे तुम्हाला खाका सुटली आहे का? म्हणजे बऱ्याच जणांना खाण्याची खूप जास्त म्हणजे
ते स्वतः त्यांना नसतं, पण ऑटोमॅटिकली त्या शरीराला त्या खाण्याची एक हे लागते. 1 तास झाला, 2 तास झाले, की त्यांना काहीतरी खावं लागतं. असं जर तुम्हाला जास्त प्रमाणात जर होत असेल, तर तुम्ही म्हणजे हे सगळे लक्षणं मी जे सांगतोय, हे असतीलच असे नाही तुमच्या डायबिटीससाठी. पण हे असू शकतात. पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमची शुगर चेक करणं खूप गरजेचं आहे. जर असं काही तुम्हाला लक्षणं आढळत असेल, तर तुम्ही तुमची शुगर लेव्हल ही आपली ब्लड शुगर ही करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचे याचे लक्षणं आहेत. दुसरे आहेत तुमच्या जीवनात काही मानसिक ताणतणाव आहे का? तर हा तर सगळ्यांसाठीच आहे. ताणतणाव आजच्या कंडिशनला प्रत्येकाला आहे. पण तो मेंटेन कसा करायचा त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे ताणतणावाचे सेशन होत असतात, की त्याच्यावर आपण कशी मात करू शकू आणि त्याला कसं आपण बाजूला ठेवू शकू. तर ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचे आहे. त्यानंतर बघा अलीकडे चिड होते का? आता चिड होणे हे म्हणजे साधारण झालंय कारण आपली जीवनशैली जेवढी बिघडलेली आहे, आपलं जर वाढलेलं वजन असेल आणि बऱ्याचशा गोष्टी व्याधी असेल, तर आपल्याला ऑटोमॅटिकली चिड होते. तर त्याच्याकडे पण लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर आहे बघा, विनाकारण थकवा तुम्हाला वाटतो का? आता हा एक सगळ्यात मोठा कारण आहे डायबिटीजचा. ज्यांना खूप जास्त थकवा वाटत असेल, तर हा डायबिटीजचं एक लक्षण असू शकतात. कारण डायबिटीज पेशंटमध्ये मी तुम्हाला सांगेल, की छोटंसं जरी काम केलं, तरी तो व्यक्ती एकदम लवकर थकतो नॉर्मल व्यक्तीपेक्षा. तर हे पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की असे जर तुम्हाला होत असेल, तर आपण ते चेक केलं पाहिजे. त्यानंतर बघा जनेंद्रियला खाज वगैरे येते का? जी औषधांनी बरी होत नाही. आता बऱ्याच जणांना लेडीज आणि जेंट्स दोघांना पण सांगेल, की जेव्हाही आपण जनेंद्रिय म्हणजे लघवीच्या ठिकाणी आपल्याला काही इन्फेक्शन होत असेल, बऱ्याचशा वेळेस इन्फेक्शन होते, तिथं खाज येते किंवा रॅशेस येतात. तर हे पण एक लक्षणं जे आहे जास्त दिवस जर राहत असेल आणि तुम्ही त्याच्या टॅबलेट घेऊन सुद्धा लवकर कधी त्या कमी होत नसेल, तर तुम्ही डायबिटीजचे शिकार झालेले आहात हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला शुगर चेक करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा शरीरातली कुठली जखम जर झाली तुम्हाला, तर ती जखम औषधाने लवकर बरी होत नसेल, तर हे एक जे लक्षण आपल्या डायबिटीजचं असू शकतं. जसं की मी माझं स्वतःचं सांगेल, की मला थोडंसं खरचटलं जरी, तर ते खूप म्हणजे महिना-महिना, 2-2 महिने जायचं आणि त्याच्यापासून काय व्हायचं, की ती जखम बरी व्हायची नाही लवकर. तर असे काही लक्षणं तुमच्याकडे असतील, तर तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो किंवा झालेला असेल. हे पण आपल्याला त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे. आणि बघा चष्म्याचा नंबर जर सतत वाढत असेल किंवा तुम्हाला अंधुक दिसत असेल, नजर तुमची कमी होत असेल, तर हे सुद्धा लक्षण डायबिटीजचं असू शकतं. का? की डायबिटीज असा आहे, की हा आपल्या किडनीवर, लिव्हरवर, त्याच्यानंतर हार्टवर, त्यानंतर डोळ्यांवर या सगळ्या गोष्टींवर त्याचं जे येतं परिणाम जाणवायला सुरुवात होतो. तर त्यामुळे आपण त्याच्याकडे पण दुर्लक्ष न करता आपण त्याला बघितलं पाहिजे. त्यानंतर घशाला कोरड पडते का? सतत तहान लागते का? बऱ्याच जणांना वारंवार पाणी पिण्याची जी हे होत असते, घसा कोरडा पडतो, थोडासा वेळ झाला की लगेच घसा कोरडा पडतो. तर हे सुद्धा एक लक्षण आपल्या डायबिटीजचं असू शकतं. हातापायाला मुंग्या येतात का? बधीरपणा वाटतो का? आता मुंग्या येण्याचे कारण आहेत 2-3 प्रकारचे आहेत. पण हे एक कारण आपल्या डायबिटीजमध्ये पण असू शकतं. कारण डायबिटीज पेशंटला बघा तुम्ही वारंवार ते म्हणतात पायाची अंगार होते, हाताची अंगार होते किंवा मग त्याला जे येतं मुंग्या येतात. हे असे लक्षणं डायबिटीजचे असू शकतात. आणि तुम्ही जितक्या लवकर त्याचं निदान केलं, जसं की मी सांगितलं हे सगळ्या लक्षणापैकी तुम्हाला जर काही वाटत असेल, तर तुम्ही ते चेक करणं खूप गरजेचं आहे. शुगर लेव्हल जर चेक केली, तर तुम्हाला ते लक्षात जर आलं, जसं की डायबिटीजमध्ये बरेचसे जण आहेत, त्यांना माहितीच नाही डायबिटीज आहे म्हणून. आणि हे जर तुमच्या लक्षात आले असतील, तर आपण त्या डायबिटीजला लवकरात लवकर कव्हर करू शकतो. तर त्यासाठी हे सगळं माहिती असणं खूप गरजेचं आहे आपल्यासाठी. सॉरी. तर बघा पुढे बघूयात आपण. आता मधुमेहांमध्ये बऱ्याच जणांना काय असतं माहितीये का, एक गैरसमज झालेला आहे आणि गैरसमज असा आहे की बरेच जण म्हणतात, मी जे आहे ना तर साखर घेत नाही, साखरच्या ऐवजी गुळाचा चहा पितो किंवा गूळ खातो
त्याच्यानंतर काय बरेच जण वेट लॉस साठी पाण्यामध्ये मध टाकून पितात. आता हे नॉर्मल पेशंट साठी ठीक आहे, पण ज्यांना शुगर आहे, शुगर साठी या तिन्ही गोष्टी जसं की गुळ असेल, शुगर असेल आणि मध असेल, या तिन्ही गोष्टी शरीरासाठी खूप घातक आहे. आणि स्पेशली सांगेल की या तिघांमध्ये सारख्या प्रमाणात ग्लुकोज आहे. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की शुगरमुळं म्हणजे शुगर खाल्ली, साखर खाल्ल्यामुळं शुगर लवकर वाढते, गुळ खाल्ल्यामुळं वाढत नाही, असं नाहीये. हे सारख्या प्रमाणात जे येतं आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज वाढवायला सुरुवात करते. त्याच्यामुळं हा गैरसमज जो आहे की मी गुळ खाल्ला तर तो चांगला आहे आणि हे चांगलं नाहीये साखर, तर असं डोक्यातून काढून टाका. त्यानंतर मधुमेह डायबिटीजचे प्रकार किती आहेत ते बघूयात आपण. तर डायबिटीजचे प्रकार आहेत टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज आणि गर्भाशयातला डायबिटीज. हे 3 प्रकारचे मुख्य डायबिटीज आहे. आणि एक प्री डायबिटीज जे मी तुम्हाला सांगितलं की ते म्हणजे हे लक्षणं तुम्हाला जाणवायला लागले की असं समजायचं की आपण प्री डायबिटीज मध्ये आहोत. तर ह्या पद्धतीचे डायबिटीज आहेत. आता आपण टाईप 1 डायबिटीज बद्दलची माहिती बघूयात. टाईप 1 डायबिटीज हा सगळ्यात जास्त लहान मुलांमध्ये, जसं की जन्मापासून तर जवळपास 18 ते 20 वर्षाच्या मुलांच्या आतमध्ये हा डायबिटीज सगळ्यात जास्त दिसून येतो. तर अशा पद्धतीने हा दिसून येतो. आणि याच्यात काय होतं माहिती का, रक्तातली जी ग्लुकोजची मात्रा आहे, इन्शुलिन जी तयार होते ना, ती तयारच होत नाही. स्पेशली ह्या डायबिटीज मध्ये जो नंबर 1 आहे याच्यामध्ये जी ग्लुकोजची मात्रा आहे ना ती वाढतच चालते, कारण याच्यामध्ये जे इन्शुलिन असते ती तयार होत नाही. आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये ह्या स्पेशली ह्या पेशंट मध्ये यांना सगळ्यांना स्पेशली बाहेरून इंजेक्शननी आपल्याला जे ते इन्शुलिन घ्यावं लागते. तुम्ही ऐकत असाल बऱ्याच जणांना इन्शुलिन घ्यावं लागते आणि ते इंजेक्शन आपल्याला कंटिन्यू करावं लागते. कशामुळं की ते स्वतःच्या इन्शुलिन तयार होत नाही, त्याच्यामुळे बाहेरून इन्शुलिन घ्यावं लागते. तर हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचा हा टाईप 1 डायबिटीज आहे. स्वादुपिंडामध्ये बीटा पेशी नष्ट झाल्यामुळे इन्शुलिन उत्पादन बंद होते आणि त्यामुळेच इन्शुलिन आपल्याला बाहेरून घ्यावं लागते. दुसरी गोष्ट याच्यात एकच सांगेल की हे लहान मुलांमध्ये का होते की बऱ्याच जणांना म्हणजे बऱ्याच मुलांना आईच्या गर्भाशयातून सुद्धा हा एक टाईप 1 डायबिटीज असू शकतो. तर या पद्धतीचं टाईप 1 डायबिटीज आहे. दुसरं जे आहे आपल्याकडं टाईप 2 डायबिटीज. आता टाईप 2 डायबिटीज हा आपण स्वतः ओढून घेणारा एक आजार आहे, मी एक सांगेन. आणि तुम्ही म्हणशाल की असं का म्हणताय सर, तर याच्यामध्ये कारण तुम्हाला सांगेल की आपली जी जीवनशैली आपण बिघडून ठेवली आहे, त्याच्यामुळं टाईप 2 डायबिटीज हा सगळ्यात जास्त वाढत आहे. आणि मी आपल्या कॉलवर नेहमी आपल्याला जे सेशन ऐकवतात तर त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट सांगितली जाते. तुम्ही पाणी किती पिलं पाहिजे, झोप किती घेतली पाहिजे, तुम्ही जेवले किती पाहिजे, उठले कधी पाहिजे. म्हणजे ही जर आपण जीवनशैली जर आपण चेंज केली तर मी सांगेल की 50% डायबिटीज पेशंट चांगले होतील. तर त्याच्यासाठी आपल्याला आपली जीवनशैली बदलणं खूप गरजेचं आहे. आणि टाईप 2 डायबिटीज हा काय असतो, स्वादुपिंडामध्ये इन्शुलिनचं प्रमाण सुरू असतं, पण ते खूप कमी प्रमाणात असतं, म्हणजे मंदावलेलं असतं. त्या कारणामुळं काय होतं की याच्यामधली जी जेवढी यूज व्हायला पाहिजे तर ती होत नाही आणि त्याच्यामुळे आपली जे शुगर वाढायला सुरुवात होते. दुसरी तर गोष्ट आवाज याचं थोडा जसं कमी कारण झाला. सांगितलं मी, आपली जी जीवनशैली बदललेली आहे त्याच्यामुळं. तर आवाज दुसरी जरा गोष्ट कमी जंक झाला फूड, सर. फास्ट फूड, त्याच्यानंतर अवेळी खाणे, घाईने खाणे, एकसारखे एका जागी बसून राहणे, घाई गर्दीने आपला जो व्यायाम असेल डेलीचा तो आपण सुटलेला आहे. तर ह्या अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत की याच्यामुळं हा टाईप 2 डायबिटीज हा वाढत आहे. तर हे पण आपण लक्षात घेणं टाईप 2 डायबिटीज जर आपल्याला घालवायचं असेल तर याच्यात मुख्य कारण 2च आहेत. एक आपली बैठी जीवनशैली जी आहे त्याच्यासाठी आपल्याला एक्सरसाइज गरजेची आहे आणि दुसरी आपली खानपान आपण चेंज केलं पाहिजे. जसं की आपल्या कॉलवर आपण नेहमी ऐकत असतो की सकस संतुलित आहार आपण घेतला पाहिजे.
तर हा कशासाठी आवश्यक आहे, की आपल्याला ही जी खानपान आपण चुकीचं घेतलेलं आहे, त्याच्यापासून आपल्याला या जे आता सकस संतुलित आहारापासून आपल्याला फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट सकस संतुलित आहारामध्ये अ, लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे म्हणजे जो कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला खाद्यपदार्थ आहे. त्याच्यामुळं आपली जी आहे शुगर कंट्रोल होण्यासाठी खूप मदत होत असते. दुसरी गोष्ट गरोदरपणातला डायबिटीज जसं की आपण बघितलं आणि मी एकच सांगेल की हा जो डायबिटीज आहे, हा जेनेरिक म्हणजे पहिले आपल्या घरामध्ये जशी हिस्ट्री असेल, तर त्याच्यापासून पण गरोदर महिलांना होऊ शकते. दुसरी गोष्ट याच्यामध्ये गरोदरपणामध्ये 2 कारणं सगळ्यात महत्त्वाची आहेत. ज्या स्त्रियांना वंध्यत्व किंवा मधुमेहाची कौटुंबिक भूमिका आहे, म्हणजे आधीचंच असेल, तर त्यांना पण होते. अनियमित मासिक पाळी हा एक खूप मोठा बघा म्हणजे एक आपण साधारण धरतो या गोष्टींना, पण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जर मासिक पाळी सुद्धा मागे-पुढे तुमची होत असेल, तर ते सुद्धा आपल्या गर्भधारणेमध्ये जेव्हा गर्भ थांबतो, तेव्हा तुम्हाला डायबिटीजमध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. तर त्यासाठी आपण पी-सी-ओ-डीचे सुद्धा जे सेशन असतात ते ऐकणं खूप गरजेचं असतं. कशी आपण आपली जी मासिक पाळी व्यवस्थित आणू शकतो आणि फ्यूलच्या माध्यमातून हे सुद्धा शक्य झालेलं आहे. दुसरी गोष्ट लठ्ठपणा आणि वजन वाढलेलं आहे. तर हे सुद्धा एक महिलांचं एक कारण असू शकतं आणि बऱ्याच महिलांना ह्या गोष्टींमुळं लठ्ठपणा असेल किंवा मग वजन वाढलेलं असेल, त्याच्यामुळं गर्भधारणा सुद्धा राहत नाही. तर हे एक मुख्य कारण आहे. ते जर आपण वेट कमी केलं, तर आपली गर्भधारणा पण चांगली होऊ शकते आणि डायबिटीजपासून पण आपण मुक्त होऊ शकतो. योनी मार्गातला संसर्ग आता हा एक मी जसा मुद्दा पहिले सांगितला, तर त्याच पद्धतीचा आहे. पण याच्यात अजून एक कारण सांगेल, की बरेच महिला म्हणजे मासिक पाळी वाढवण्यासाठी ज्या टॅबलेट्स वगैरे यूज करतात, तर त्याचे सुद्धा साइड इफेक्ट आपल्या योनी मार्गात होत असतात. तर त्याच्यामुळं सुद्धा आपल्याला ही डायबिटीज गर्भधारणेमध्ये येऊ शकते. तर हे सगळे कारणं आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि आता काही जे पदार्थ आहेत आपल्या डेली रूटीनमधले, त्याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे? तर ते बघूयात आपण. तर याच्यामध्ये सगळ्यात जो पहिला आहे दूध आहे. आता दुधामध्ये जे सोया दूध आहे त्याचे 32 आहे. कमी सोयाचे जे दूध आहे कमी साईचे दूध त्याला 30 ग्लायसेमिक इंडेक्स आहे. होल दूध आहे त्याचा 27 आहे आणि होल दुधाचे दही जर असेल त्याचा 45 आहे. तर ह्या पद्धतीचे ग्लायसेमिक इंडेक्स आहे. काही फळांमधले ग्लायसेमिक इंडेक्स बघूयात आपण. तर फळांमध्ये सफरचंद आहे 38, जर्दाळू आहे 57, केळी आहे 55, खरबूज आहे 46, चेरी आहे 22, फणस आहे 25, द्राक्ष आहे 46, त्यानंतर किवी आहे 53, आंबा आहे 56, संत्री आहे 44, पपई आहे 58, पीच आहे 42, नाशपती आहे 38. आता हे मी सांगतोय हे फास्टमध्ये सांगतोय कारण आपल्याकडे वेळ कमी असतो. पण मी एकच सांगेल याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. दुसरी गोष्ट, हे जेव्हा खायचं असेल तुम्हाला तर तेव्हा तुम्ही Googleवर सुद्धा या गोष्टींची सर्च करू शकता की किती कोणत्या गोष्टीचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण एक विशेष सांगेल की परत एकदा मी एक सांगेल की हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला म्हणजे कॅल्क्युलेशन करून जर खायच्या असतील, तर तुम्हाला फळ असेल, पालेभाज्या असेल आणि जसे की कडधान्य असतील, त्याच्यानंतर सुकामेवा असेल, हे सगळं तुम्हाला डेली रुटीनमध्ये तुमच्या ताटामध्ये ठेवावं लागेल आणि खावं लागेल. आणि एवढं खाल्लं तर काय होईल? परत तुमचं वेट वाढणार आहे. मग सर सांगताय एवढं सर खायचंय आणि आज याच्यामधून आपल्याला कमी ग्लायसेमिक इंडेक्स भेटणार आहे. पण इकडे वजन पण वाढणार आहे ना. त्याच्यामुळं मी परत एकदा सांगेल की आपला जो सकस संतुलित आहार आहे, याच्यामध्ये हे सगळं प्रमाण आलेलं आहे. आणि ते पण लो ग्लायसेमिक इंडेक्समध्ये म्हणजे कुठलंही त्याच्यामध्ये तुम्हाला जे म्हणजे फॅट नाहीये त्याच्यामुळे तुमचं वजनही वाढणार नाही आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकंदरीत एकाच याच्यामध्ये तुम्हाला भेटू शकतात. त्यासाठी आपल्या कोचला तुम्ही नक्कीच विचारायचं कॉल झाल्यानंतर. जे नवीन लोक असतील ज्यांनी अजून फ्यूल घेतलं नसेल तर ते विचारू शकता की फ्यूल काय आहे आणि लवकरात लवकर स्टार्ट करू शकता. दुसरी गोष्ट सांगेल सुकामेवा. सुकामेवामध्ये जर्दाळूमध्ये 31 आहे, मनुक्यामध्ये 64 आहे आणि खजूरमध्ये 103 आहे बघा. आता बरेच जण जे आहेत खजूर खात असतात. खजूर खाल्ले की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ग्लायसेमिक इंडेक्स आहे.
म्हणजे बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की तो रक्तवाढीसाठी खूप चांगला आहे, पण तिकडं त्याचं ग्लुकोजचं प्रमाण पण खूप जास्त आहे ना, ते पण आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. आता काही फळांचे जे रस आहेत त्याच्यात बघूयात आणि स्पेशली सांगेल जसं की सफरचंदाचा रस आपण बघतोय, तर हा निव्वळ फक्त प्युअर सफरचंदाचाच आहे 40%. आणि हा जर आपण विचार केला की याच्यामध्ये आपण दूध टाकतो, याच्यामध्ये आपण साखर टाकतो, म्हणजे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ऑटोमॅटिकली वाढणार आहे. तसंच जे पपईचा आहे तो आहे 48, त्यानंतर संत्र्याचा रस आहे 52 आणि अननसाचा आहे 46. तर ह्या पद्धतीचे ग्लायसेमिक इंडेक्स ह्या सर्व पदार्थांचे आहेत. आता काही कडधान्य आहेत बघा, चना डाळ असेल 11 आहे फक्त, उडीद डाळ असेल 43 आहे, चवळी असेल 41 आहे, उकडलेले चणे असतील तर 33 आहे, त्यानंतर मूग आहे 38 आणि कुळीद आहे 51. म्हणजे ह्या पद्धतीचे हे लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले मी तुम्हाला सांगेल की डाळीमध्ये सगळ्यात जास्त कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. त्याच्यानंतर राजमा आहे आणि जे शेंगदाणे आहे त्याच्यामध्ये पण सगळ्यात कमी आहे. तर असे काही पदार्थ आपण या गोष्टीमध्ये आपण डेली रुटीन मध्ये त्याचा समावेश करू शकतो. तर हे आपल्याला फक्त माहिती असणं गरजेचं आहे की कोणत्या याच्यामध्ये किती आहे, त्यानुसारच आपण ते आहारामध्ये घेऊ शकतो. दुसरी गोष्ट बघा, आता पालेभाज्यांमध्ये बघितलं असेल तर बीट मध्ये 64 आहे, गाजर मध्ये 71 आहे. आता बघा गाजरमध्ये जरी 71 ग्लायसेमिक इंडेक्स असेल, पण गाजर आपल्यासाठी खूप काही गोष्टी महत्वाच्या घेऊन येतो. त्याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारचं फायबर पण मिळत असतं, त्याच्यामुळे त्याचं इंटेक करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. उकडलेले वाटाणे असेल तर 48 आहे, उकडलेले गाजर असेल 49 आहे आणि भाजलेले सफेद वाटाण्याचा 85 आहे, हा जास्त आहे. उकडलेले बटाटे जे असतील त्याचा 63 आहे, रताळे असतील त्याचा 54 आहे आणि लाल भोपळा आहे त्याचा 75 आहे. म्हणजे या पद्धतीच्या पालेभाज्या पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की कोणती पालेभाजी आपण खाल्ली पाहिजे. तर ह्या एक गोष्टी आपण डेली रुटीन मध्ये लक्षात असलं पाहिजे. आता रोजचे काही पदार्थ आहे त्याच्यामधले ग्लायसेमिक इंडेक्स बघूया. जसं की ग्लुकोज, प्युअर ग्लुकोजचं 100 आहे, त्याच्यानंतर मध मी जसं सांगितलं त्याचा 58 आहे, साखरेचा 65 आहे आणि फ्रुक्टोज जो आहे त्याचा 23 आहे. आता कोको कोला म्हणजे फक्त कोको कोला कंपनी नाही, कुठलीही जे ड्रिंक्स घेतो आपण तर त्याच्यामध्ये 63 आहे आणि सोयाबीन दूधचं 31 आहे. तर ह्या पद्धतीचे जर आपल्याला माहिती असेल आणि या गोष्टी जर आपण क्वांटिटी जर आपण लक्षात घेतली तर त्यानुसार आपण सगळ्या गोष्टी घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट परत तेच सांगेल मी की हे सगळं मोजमाप करायला आपल्याला जर जमत नसेल तर आपण साध्या पद्धतीने आपला जो सकस संतुलित आहार आहे तो जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये एका ग्लासमध्ये तुम्हाला 114 प्रकारचे मिनरल्स, व्हिटॅमिन्स भेटतील. आणि दुसरी गोष्ट कुठलाही तुम्हाला जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो नाहीये त्याच्यामध्ये, 0% मध्ये आहे, कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. सॉरी. तर या पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकतो. आता फास्ट फूड मध्ये बघूयात आपण. फास्ट फूड आणि स्लो फूड मध्ये आपण सगळ्यात पहिला जो चित्रामध्ये बघत आहोत, यस. तर याच्यात जो बघितला आपण वडापाव, हा सगळ्यांचा आवडता आहे बघा, प्रत्येकाला आवडतो वडापाव, पण हा सगळ्यात घातक आहे आपल्यासाठी. आता फास्ट फूड पदार्थ कसे असतात की फास्ट फूड पदार्थ लवकर तयार होतात आणि ते असे आहेत की आपल्याला इतक्या इझिली अवेलेबल होतात की आपण चालू बरेचसे गाड्यावर ते भेटतं, 10-10 फुटावर त्यांच्या ज्या टपऱ्या असतात तिथं भेटतात. त्यानंतर याला खायला तुम्हाला खूप जास्त वेळ लागत नाही. दुसरी गोष्ट, याला असं खाऊ शकतात की तुम्ही चालू गाडीमध्ये ड्रायव्हिंग करताना सुद्धा बरेच जण ते खाऊ शकतात. तर हे सगळं सोप्या पद्धतीने आहे, भेटतं लवकर, पण याचे दुष्परिणाम खूप मोठे जास्त आहेत आपल्याकडं आणि हेच आपण टाळलं पाहिजे. आपण बरेचसे जण याच्याकडे जास्त लक्ष देतो आहोत, जसं की पाणीपुरी असेल, वडापाव असेल, भेळपुरी असेल, चायनीज असतील, फास्ट फूड असतील. बरेचसे फास्ट फूड असे आहेत की पॅकिंग फास्ट फूड तुम्ही बघत असाल. आता पॅकिंग मध्ये तुम्ही विचार करू शकता, एखादी जर गोष्ट
म्हणजे 2-2, 4-4 महिन्याची जर ती पॅकिंग असेल तर ती खराब होत नाही, म्हणजे ती कशी चांगली टिकून ठेवू शकते? कारण त्याच्यावर कुठल्या तरी प्रकारचं केमिकल वापरलेलं आहे, म्हणून ते इतक्या दिवस टिकू शकतं. आपण साधी भाजी आणली आणि ती जर आपण ठेवली 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवली तर ती कशी खराब होऊन जाते. मग ह्या गोष्टी का होत नाही, तर याचं कारण ते याच्यावर बरचसं जे आहे तर केमिकल वापरलं जातं. त्यामुळे ह्या गोष्टी पण आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे बघा. त्यानंतर काही फास्ट फूड अशा आहेत, त्याच्यामध्ये असेल बर्गर, त्याच्यानंतर पिझ्झा असेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत, वडा, समोसे. आता हे आपल्याला जनरल माहिती आहे सगळ्यांना, पण आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीये. भजी, कांदा भजी इत्यादी बरेचसे आयटम आहेत. त्यानंतर केक, पेस्ट्रीसाइज, टोस्ट, बटर, खारी, मैद्याचे बरेचसे पदार्थ आहेत जे डेली आपण यूज करतो. बघा, बिस्किट असेल, प्रत्येक बिस्किट मैद्यापासून तयार केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपण हा एक मुद्दा अजून राहिला, की बरेच जण जे डायबिटीज पेशंट असेल तर ते मारी बिस्किट खातात, स्पेशली मारी. का तर ते शुगर फ्री असं त्यांना वाटतं. पण त्याचे दुष्परिणाम खूप जास्त आहेत. कारण त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण तर जाऊच द्या, पण मैद्याचं प्रमाण इतकं आहे की ते आपली पचनक्रिया बिघडवतं आणि पचनक्रिया बिघडली की परत आपली शुगर वाढायला सुरुवात होती. तर हे पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, पेढे, बर्फी, जिलेबी, आता हे मिठाईचे पदार्थ आपल्याला खूप लवकर अवेलेबल होतात आणि याचे सगळ्यात जास्त याचे स्टॉल दिसतील तुम्हाला. आणि एक साधारण जर बघितलं तुम्ही, ज्यूस सेंटर सुद्धा तुम्हाला कमी दिसेल, पण याच्यापेक्षा जास्त आपल्याला हॉटेलिंग ह्यात जास्त दिसतंय. आणि आपलं खानपान, आपण बाहेर हॉटेलमध्ये खाणं असेल, हे खूप जास्त आपण आता एक फॅशन बनवून घेतलेली आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. जसं की म्हणजे दोघं जर नोकरीला असतील तर यांचं तर स्पेशल तुम्हाला सांगेल की एक शनिवार रविवार फिक्स असतो, की शनिवार रविवार आपण बाहेर जायचंय आणि बाहेरच खायचंय. कारण बनवायला डेलीमध्ये जितक्या धावपळीमध्ये असतात, तर त्यांना वाटलं कमीत कमी 2 दिवस आपण रिलॅक्स आपण घेऊ शकतो. पण हे जेवण सुद्धा आपल्यासाठी किती घातक असू शकतं हे आपल्याला माहिती नाहीये. त्यानंतर सर्व शीतपेय, कोल्ड्रिंक्स आपण जे घेत असतो, बरेच जण जेवणानंतर कोल्ड्रिंक्स घेतात. हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे. कारण आपली जी जठराग्नी तयार झालेली असते, जेवण आपण जेव्हा जेवत असतो आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थंड पाणी ओततो, तर ते कुठेतरी ती जी अग्नी ज्वलंत आहे, तर ती थंडी होण्यासाठी त्याला हे होत असते. आणि आईस्क्रीम वगैरे आपण ते पण बरेच जण म्हणजे जेवणानंतर घेत असतो. तर हे पण आपण टाळलं पाहिजे. आता आपण काय खाल्लं पाहिजे सगळ्यात महत्वाचं, जसं की मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, कडधान्य असेल, नंतर डाळी असतील, त्यानंतर आपले फळ असतील, तर हे आपण सगळ्यात जास्त खाल्ले पाहिजे. आणि ही स्लो फूडची जी यादी आहे, भाजके चणे असतील, शेंगादाणे असतील, कच्चे असल्यास उत्तम, चिक्की, त्यानंतर ओल्या शेंगा असतील, भुईमुग असतील, हिरवा वाटाणा असेल, मक्का असेल. आवाज येत नाही का? येस येस. कोणाला आवाज येत नाही त्यांना मदत करा. त्यानंतर बघा, काकडी, सफरचंद, केळी, कलिंगड इत्यादी पदार्थ आहेत. त्यानंतर नेहमी घरगुती जे पदार्थ आहेत, जसे की चपाती, भाकरी, पिठले, डाळ, दही इत्यादी, हे पण खाणे आपल्यासाठी चांगले आहे. जास्त चोथायुक्त पदार्थ, जसं की आपण फायबरवर स्पेशली सेशन घेत असतो, तर फायबर पण आपल्याला महत्वाचं आहे आणि ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की किती कोणत्या ह्याच्यातून आपल्याला फायबर भेटतं आणि किती प्रमाणात भेटतं. तर हे पण तुम्हाला जर माहिती असेल तर त्या प्रमाणात तुम्ही ते त्याचा इंटेक करू शकतात. त्यानंतर बघा, डाळी, कडधान्य, छोले, वाटाणे, हरभरे डाळ, उसळ इत्यादी गोष्टी आपण त्याच्यात यूज करू शकतो. मोड आलेले कडधान्य, आता आपल्या ज्या स्पेशली वेट लॉस साठी जे लोक आलेले असतील त्यांच्यासाठी आपण प्रत्येक जण, आपला कोच आपल्याला सांगत असतो की मोड आलेले कडधान्य तुम्ही खाऊ शकतात. तर त्याच्यापासून पण फायदे एवढे आहेत की त्याच्यापासून आपल्याला चांगल्या पद्धतीचं जे फायबर पण मिळतं आणि ते आपली शुगर कंट्रोल होण्यासाठी पण मदत करत असतं. हिरवे पालेभाज्या असतील, त्यानंतर फळभाज्या असतील, टोमॅटो असेल, काकडी असेल, ब्रोकोली असेल, कोबी असेल, त्यानंतर पेरू, पपई, बोर, कलिंगड, हे आपले काही फळं असतील, सफरचंद असेल, डाळिंब असेल. त्यानंतर अख्खी कडधान्य, जसं की मी सांगितलं, मूग, उडीद, चवळी, ह्या गोष्टी आपण घेऊ शकतो. मुरमुरे,
भाजलेले चणे, मक्याचे कणीस, ओला हिरवा वाटाणा. आता हे कधी घेऊ शकतो आपण? जसं की आपण आपल्या डाएटमध्ये सांगत असतो, दुपारचं जेवण झालं तुमचं, त्यानंतर आपण संध्याकाळपर्यंत काही खात नाही. तर जे डायबिटीज पेशंट असेल त्यांच्यासाठी स्पेशली सांगेल, की तुम्ही मध्यंतरी जेव्हा तुम्हाला भूक लागते, तेव्हा तुम्ही एक तर फळ खाऊ शकता किंवा मग काकडी, गाजर वगैरे खाऊ शकता. आणि दुसरी गोष्ट मुरमुरे, भाजलेले चणे हे पण तुम्ही त्याच्यामध्ये खाऊ शकतात. तर याच्यापासून आपल्याला बेनिफिट भेटतो आणि चांगल्या पद्धतीने आपली शुगर पण कंट्रोल होते. नंतर गहू, बाजरी, ज्वारी या पिठाच्या पोळ्या वगैरे, भाकरी वगैरे आपण त्या दैनंदिन जीवनामध्ये घेऊ शकतो. तर या पद्धतीचे काही हे आहेत. आता ही थाळी जर बघितली आपण, ही थाळी आपली आधीची सुरुवातीची होती, ज्याच्यामध्ये आपण काय-काय घ्यायचो, जसं की भाजी-पोळी असेल, चपाती असेल किंवा मग बाकी असेल आणि याच्यामध्ये स्पेशली आपण कोशिंबीर किंवा दही किंवा सलाड आपण घ्यायचो. पण ते आता आपण गायब केलेले आपल्या जे थाळीमधून. का माहिती नाही, पण मग आपण त्याला तेवढं महत्त्व देत नाहीये. पण ते आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर ते पण आपण त्याच्यामध्ये शामील केलं पाहिजे.